इन पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस. तर इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स सिक्रेट होतात लोकल. हे लोकल मग जर टिश्यू एक्सटेन्सिव्ह इंजुरी असेल तर सिस्टेमिक होतात. मायनरमध्ये लिमिटेड टू वुंड असतात, मग मेजर असेल तर सिस्टेमिकमध्ये जातात. आपण बघितलं 20% डर्मल किंवा 10% टोटल असेल तर तो मेजर होतो, किंवा मग बाकीच्या इंजुरीज असतील तर त्याच्यामुळे सिस्टेमिक रिस्पॉन्स येतो. इंटरल्युकिन 1, 6 आणि टिश्यू नेक्रोटिक फॅक्टर हे रिस्पॉन्सिबल आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेडिएटर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज, आणि त्याच्यामुळे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ऑर्गन फेल्युअर. नायट्रिक ऑक्साईड पण वाढतं, त्याच्यामुळे हिमोडायनॅमिक चेंजेस होतात असं म्हणतात. तर हिमोडायनॅमिकमध्ये बर्न शॉक होतो. बर्नचा शॉक हा वेगळा शॉक आहे. याच्यामध्ये हायपोव्होलेमिया आहे, कार्डिओजेनिक आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. तर हायपोव्होलेमिक आणि डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये काय होतं की कॅपिलरीची परमिएबिलिटी वाढते या टॉक्सिन्समुळे. त्याच्यामुळे जे प्रोटीन आहेत ते इंट्राव्हस्क्युलरमध्ये इंटरस्टिशियममध्ये जातात, त्याच्यामुळे हायपोअल्ब्युमिनियम होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हायपोव्होलेमिया झाला. नंतर लिव्हर पण अल्ब्युमिनचं प्रोडक्शन कमी करतं, ॲक्यूट फेज रिॲक्टंटचं प्रोडक्शन वाढवतं. त्याच्यामुळे सेकंड रिझन झालं की अल्ब्युमिन कमी झालं. नंतर ATP कमी होतं, तर त्याच्यामुळे सोडियम रिटेन्शन होतं सेलमध्ये, वॉटर रिटेन्शन होतं सेलमध्ये. त्याच्यामुळे पुन्हा इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट वाढणार, तर त्या प्रपोर्शनमुळे इंट्राव्हस्क्युलर कंपार्टमेंट कमी होणार. हे सेकंड रिझन झालं. थर्ड झालं की जे वुंड आहे त्याच्यातनं इव्हॅपोरेशन आणि एक्झुडेशन होणार. एक्झुडेशन पण सिरियस असतं, त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. पुन्हा तिथे पण लॉस झाला प्रोटीनचा, इथे पाण्याचा लॉस झाला, त्याच्यामुळे हायपोव्होलेमिया होणार. नंतर कार्डिओजेनिक, तर पहिल्या 24 तासात इंटेन्स कॅटेकोलामाइन्स सिक्रेट होतात, व्हॅसोप्रेसिन, एन्जिओटेन्सिन, कॅटेकोलामाइन्स. तर हे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन करतात आणि हार्टला पण डिप्रेस करतात ते, त्याच्यामुळे कार्डिओजेनिक शॉक होतो. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह हे डायलेट करतात सगळं, तर पूर्ण जो मेडिएटर्स त्याच्यामुळे व्हॉल्यूम पूर्ण स्प्रेड होऊन जातो, तर डिस्ट्रीब्युटिव्ह एलिमेंट पण होतो. तर या 3 गोष्टींमुळे बर्नचा शॉक होतो. एक्सेसिव्ह जर तुम्ही फ्लुइड द्यायला गेले तर त्याच्यामुळे एडेमा होतो. एडेमा झाला की पुन्हा तुमच्या टिश्यूची लेंथ वाढते, ऑक्सिजन तुमचं पोहोचत नाही, आणि जेव्हा तो ठीक होईल तेव्हा रिपरफ्युजन इंजुरी होते. तर आफ्टर इनिशियल रिससिटेशन कार्डियक आउटपुट वाढतं आणि व्हस्क्युलर रेझिस्टन्स आपोआप कमी होतो. तर हे रिव्हर्स होतं फ्लुइड रिससिटेशन प्रॉपर दिलं तर. एक्सेस नाही द्यायचं, नाही तर पुन्हा एडेमा आणि ऑक्सिजनेशन कमी होतं. तर रेस्पिरेटरी काय होतं, तर हे जे इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स आहेत याच्यामुळे कन्स्ट्रिक्शन होतं, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन डायरेक्टली. आणि जर इन्हेलेशनल असेल तर इन्हेलेशनलमुळे ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन पण होतं, आणि तो आणखी सिव्हिअर होऊन ARDS होतो. तर इवन इन्हेलेशनल इंजुरी नसेल तरी ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं बिकॉज ऑफ इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स. नंतर मेटाबॉलिक काय रिस्पॉन्स होतो, आपण बघितलं की हा अल्ब्युमिनचं प्रोडक्शन कमी करून टाकतो. तर हा पूर्ण कॅटाबॉलिक फेजमध्ये जातो, पूर्ण मेटाबॉलिझम वाढतं, प्रोटीन सिंथेसिस कमी होतं, मसल ब्रेकडाऊन वाढतं, जेणेकरून ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढेल. तर आणि लिपिडचं पण डिग्रेडेशन होतं की ग्लुकोज प्रोडक्शन वाढेल, ग्लायकोजनचं स्टोअर कमी होतो. तर हे कॅटाबॉलिक हार्मोन सगळे वाढतात, ग्लुकोजचं प्रोडक्शन वाढतं, मसल ब्रेकडाऊन, प्रोटीन ब्रेकडाऊन, सिंथेसिस कमी होतं, लिपिडचं डिग्रेडेशन होतं, ग्लायकोजनचे स्टोअर उडतात. तर या सर्व गोष्टींमुळे प्रोटीनचं सिंथेसिस कमी झाल्यामुळे हिलिंग कमी होतं, आणि हिलिंग कमी झाल्यामुळे इन्फेक्शनची रिस्क वाढते. इम्युन सिस्टीम पण डाऊन होते, स्किन बॅरियर जातं तर डायरेक्ट एंट्री मिळते, आणि इम्युन सिस्टीम स्वतः डिप्रेस होते या मेडिएटर्समुळे. सिंथेसिस पण कमी आहे. नंतर यांच्यामध्ये इन्व्हेजिव्ह लाईन्स आहे, कॅथेटर टाकलेलं आहे, तर या सर्व गोष्टींमुळे इन्फेक्शन वाढतं. तर आपण बघितलं हे मेटाबॉलिझम वाढतं, त्याच्यामुळे हा थर्मोस्टॅटवर सेट होतो, त्याच्यामुळे यांच्यामध्ये कोअर आणि पेरिफेरल टेम्परेचर वाढतं. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर काही असो, बर्न झाल्यामुळे हा तप्त होऊन जातो. तर स्किनचे जे काही थर्मोरेग्युलेटरी फंक्शन आहेत ते उडून जातात. स्किन कसं वॅसो डायलेट होणार किंवा स्वेट प्रोड्यूस करणार, आणि टेम्परेचरला आत नाही येऊ देणार, इन्सुलेशन करणार टेम्परेचर कमी असेल तर हे फंक्शन उडून जातात. तर स्किनचा पण लॉस होतो, तर इव्हॅपोरेटिव्ह वॉटर लॉस खूप वाढून जातो. इथे पण आपण बघितलं इव्हॅपोरेशन आणि एक्झुडेशन होतं, तर लॉस होऊन जातो. पण त्यांच्यामध्ये थर्मोस्टॅट आलेला आहे, बॉडी टेम्परेचर वर गेलेलं आहे.
मेटाबॉलिझम पण वर आहे. इम्युन बघितलं आपण. हेमॅटमध्ये ॲनिमिया होणार यांना. ॲनिमियासाठी पहिलं तर आपण बघितलं प्रोडक्शन कमी आहे, सिंथेसिस कमी आहे. नंतर यांच्यामध्ये सर्वायवल पण टॉक्सिन्समुळे उडून जातं आणि हिमोलायसिस पण होतो आणि सर्जरी आणि वुंडमधनं पण लॉस होणार. त्याच्यामुळे लॉस ऑफ एरिथ्रोसाईट होणार, म्हणजे प्रोडक्शन कमी होणार, लॉस होणार आणि सर्वायवल पण कमी आहे. तर याच्यामुळे तो ॲनिमियात जाणार. इनिशियली इंट्राव्हस्क्युलर व्हॉल्यूम कमी होतो आपण बघितलं, त्याच्यामुळे हिमो कॉन्सन्ट्रेशन होणार. म्हणून HB इज नॉट रिफ्लेक्टिव्ह ऑफ ॲक्च्युअल HB. तर ट्रान्सफ्युजन त्याच्यावरनं ठरवू नाही शकत, हिमो कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं. प्लेटलेट्स कमी होतात, कोॲग्युलेटिव्ह फॅक्टर्स कमी होतात, हे डायल्युशनमुळे आणि कन्झम्पशनमुळे, दोघी गोष्टींमुळे. आणि थ्रॉम्बॉटिक फीचर्स वाढणार, हे पूर्ण इन्फ्लेमेशन थ्रॉम्बॉटिक करणार आणि फायब्रोनोलायसिस करणार. सिंथेसिसमुळे पण कमी आहे, कन्झम्पशनमुळे पण कोॲग्युलेशन कमी आहे, डायल्युशनमुळे कमी आहे. नंतर आपण बघितलं इन जनरल शॉक आहे. नंतर हायपोवोलेमिया, कार्डियाक आउटपुट आणि व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. शॉकमुळे GFR लो होतो, परंतु रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन सिक्रेशन वाढेल, कारण की फ्लो कमी झाला. अँटीडायुरेटिक पण वाढेल, त्याच्यामुळे सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन करेल. फ्लो जरी कमी आहे, जेवढं मिळतं आहे ते पूर्ण ॲब्सॉर्ब करेल. त्याच्या काउंटरॅक्ट म्हणून सोडियम ॲब्सॉर्ब होतो, म्हणून पोटॅशियम लॉस होईल, कॅल्शियम लॉस होईल, मॅग्नेशियम लॉस होईल. हायपरकॅलेमिया बर्न्समध्ये असतो, तो नेक्रॉसिस आणि हिमोलायसिसमुळे असतो. अदरवाईज किडनी सोडियमच्या एक्सचेंजमध्ये पोटॅशियम लॉस करत असते. नेफ्रोटॉक्सिसिटी पण होईल ड्रग्समुळे, नंतर हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन आणि सेप्सिसमुळे. तर किडनी त्याच्यामुळे फ्लोमुळे आणि नेफ्रोटॉक्सिसिटीमुळे, दोन गोष्टीमुळे किडनी इम्पेअर्ड आहे. नंतर GITमध्ये इलियस होतो म्हणून ते म्हणत आहेत की अर्ली स्टमकचं डिकम्प्रेशन करा, स्टमकमध्ये काही गोष्टी ठेवू नका, परंतु एंटेरल फीडिंग करा, जेणेकरून त्याचं फंक्शन इम्प्रूव्ह होईल. नंतर स्टमकमध्ये तुम्ही अँटासिड द्या, केमिकल अँटासिड आणि H2 ब्लॉकर द्या, कारण की इथे काय होतं, म्युकोझल बॅरियर उडून जातं, त्याच्यामुळे एंडोटॉक्सिन्स जे आहेत ते ब्लडमध्ये घुसतात आणि कर्लिंग अल्सर करतात. तर त्याच्या प्रिव्हेंट करण्याकरता तुम्हाला अँटासिड द्यायचे, केमिकल आणि H2 ब्लॉकर, PPIs आणि फ्लुइड रिससिटेशन महत्त्वाचं आहे. फ्लुइड रिससिटेशन आणि अँटासिड द्यायचं आहे आणि एंट्रल फीड करायचं आहे कर्लिंग अल्सरसाठी. आणि इलियससाठी डिकम्प्रेशन करायचं स्टमकचं.